काय सांगू कस होत सोन्यावानी राव, काय सांगू कस होत सोन्यावानी राव, माणुसकीच होत असं माझ किरंगाव. माणसांचा माझ्यात नाही तिथठा, जमिनीला आला बघा आभाळाचा भाव. संप केला सुखाने झाली त्याला वर्ष, झालं उरलेलं जीवन एक संघर्ष, एक संघर्ष, एक संघर्ष. काय झालं? तुम्ही असं रडताय का? दादा, दादा, आपले बाबा आपल्याला कायमचे सोडून गेले. सोन्यावानी राव, माणुसकीच होत आपल्या हातात काही नसतो. शांत व्हा. बिचाऱ्याला शेवटच्या क्षणापर्यंत सुखाचे दिवस काही दिसले नाही. माझा जीवाभावाचा मित्र होता तो, माझा खास मित्र. अरे सलीम, काय सांगतोस काय? त्याची सेटिंग झाली? अरे सेटिंग तर होणारच ना बाय. अरे तुला माहित नाही, आपला जो कार्तिक आहे ना, एकदम जुगाडू आदमी आहे बाप. हे बघ, नाम लियावर शैतान हाजीर. काय ना हे मिया, किती वेळा सांगितलं अण्णा म्हणू नको. अरे हसतो का? आणि काय रे, त्याला काय पकवत होतास? ए पकवत फिकवत नाही, तुझी रामलीला सांगतोय. तू कायम रामलीला सांगत राहा आणि मोबाईल वर कृष्णलीला बघत राहा. राजू, कसं आहे? कसं आहे पक्या भाई? काय रे राजू, आजकाल तू घरी जात नाहीस, राहतोस कुठे? पक्या भाई, मुंबईत जागा कमी आहे का राहायला? आपटे चौकात वडापावच्या गाडीवर राहतो, तिकडेच काम करतो, तिकडेच झोपतो. आज सुट्टी होती म्हणून तुम्हा तिघांना भेटायला आलोय. अरे पण तुला माहितीये का तुझ्या शेजारी काय घडलंय ते? काय झालं पक्या भाई? अरे आपला गण्याचा सासरा राजाराम सावंत गचकला. काय बोलतो पक्या भाई? सावंत काका? अरे तुझे मालूम नाही, 3-4 दिवस झाले ऍक्सिडेंट झाला बाबा. ऑन दी स्पॉट विकेट. बॉडी पण मिळाली नाही. फार वाईट झालं. फार चांगले माणूस होते ते, फार मेहनती होते. खरं रे, पण काय करणार, नशीब एकेकाचं. देवाने एकदा ठरवलं ना उचलायचं की संपलं सगळं. अरे मी जाणार होतो मैताला, पण बॉडी सापडली नाही, मग काय करणार? काल जाऊन आलो घरी. अरे घरवालों को बहुत धक्का बसला असेल. अरे कसला धक्का? त्याची बायकोच फक्त रडत होती. हा, मुलगी पण रडली थोडी, आणि तो अमित, त्याला काय गमच नाही. त्या उपट सुमेल उलट बरंच झालं असेल, बाप गेला त्याचं. अरे रोज भांडायचा, मी ऐकलंय ना. रिकाम टेकडा, मोठा ऍटिट्यूड झाडत असतो. स्वतःला काय समजतो काय जाणे. त्यापेक्षा आपण बरे, न शिकता किमान 4 पैसे तरी कमवतोय. हे सगळं राहू दे, चल. पण मला सांग, आज तू घरी जाणार आहेस ना? अरे बापाशी मांडवली करून टाक ना. कमी करू नको बघा भाई, त्याची काहीच गरज नाहीये. मी आहे तसा सुखी आहे. तर काळजी वाटते ते ताईची, तिची खूप आठवण येते. जाऊ दे बाक्या भाई, आज चहा माझ्याकडून. सलीम भाई, 4 चहा सांग ना, ते पण मलाही मार्के. अरे आता बोलतो ना राजू सेठ. चहा सांगायचं म्हटलं की लगेच तयार. काय चहावाल्याच्या बायको डोरे टाकायला मिळतात ना. ए अण्णा, तू का जळतो रे? ए मी आज जळत नाही, समजलं ना. चल जा चहा सांग. कविता,
ए कविता, ऐ पडू नकोस. कविता, ए कविता, अरे कुठे गेली? भूक लागली आहे मला. ए कविता, आईला फिरून याच घरामध्ये. हे घर म्हणजे माझ्या अपयशाचं प्रतीक आहे. करणार काय? जायला दुसरी कुठं जागाच नाही ना. ए कविता, हा बाबा. इकडे काय ग? इथं मला कधीची भूक लागली आहे. मला इथं जेवायला द्यायचं सोडून कुठं फिरत होतीस? किती वेळ झाला आवाज मारतोय तुला मी? कशाला ओरडताय? काय झालंय? भूक लागली तर जेवायचं ना. जेवण करूनच गेले होते मी. काय झालं? मी तुला इथं विचारतोय आणि तू मला उलटी उत्तरं देतेस. कुठं फिरत होतेस? सावंत काकूंच्या घरी गेले होते. तृप्ती पार्वती काकूंकडे. ए तृप्ती पार्वती काकू, ए कशाला गेली होतीस त्यांच्याकडं? अरे ज्याला जायचं होतं तो गेला, सुटला बिचारा संसाराच्या व्यापातून, सुखी झाला. आणि तू कशाला सारखं सारखं त्यांच्या घरी जाऊन त्यांना आठवण करून देतेस? हा? तुम्हाला काय करायचंय? जेवणाचा डब्बा घेऊन गेले होते. तुम्हाला भूक लागली आहे ना? वाढते जेवायला. उगाच आम्हाला तत्वज्ञान शिकवत बसू नका. आज इतकी वर्ष झाली आई घर सोडून गेलीये, पण तिला कधी शोधण्याचा प्रयत्न केला? तुमच्या बरोबर काम करणारा, तुम्हाला वेळी प्रसंगी मदत करणारा मित्र गेला, त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करायचं सोडून तुम्ही असं बोलताय? जरा तरी प्रेम आहे की नाही तुमच्या मनात? आणि आता तर काय, राजूला सुद्धा घराबाहेर काढलंय. दारूनी पार उद्ध्वस्त करून टाकलंय. हे जास्त बोलू नकोस. हाय मेरी जान. अरे आहेस कुठे तू? हा? इतक्या दिवसांनी आठवण आली का आपली? कुठे आहात तुम्ही? मी? अरे आपण तर तुझ्या जवळच आहे. तू फक्त आवाज दे. आत्ताच्या आत्ता जेव्हा समोरून उभा राहतो. येऊ काय? येऊ? हा? खरं सांगा ना, कुठे आहात तुम्ही? का? तुला भेटायचं आपल्याला? हो. अरे मग असं सांग ना, लाजते काय? हा? खरं सांगू, आपल्याला पण तुला खूप भेटावंसं वाटतंय. जाम आठवण येते तुझी. ए जान, आत्ता भेटूया आपण. नाही, नको. आता नाही जमणार मला भेटायला. आत्ता नाही तर मग कधी यार? आता भेटूया ना. नाही तर असं कर, रात्री ये. मागच्या टायमाला भेटलो होतो ना आपण, तिकडेच ये. रात्री 10 वाजता. येशील ना? ठीक आहे. जीवन एक संघर्ष. तू काय सांगितलंस त्या कदम साहेबांना? रश्मीला पाठीचा त्रास होतोय म्हणून आम्ही डॉक्टरांकडे जातोय. अगं ही कारणं ना फार उत्तम असतात. हे असं काहीतरी आजारपणाचं कारण वगैरे सांगितलं ना की कोणी नकार देऊ शकत नाही. पण मजा आहे ना, म्हणजे असं नवरा बायको दोघांनी असं एकाच ठिकाणी एकाच ऑफिसमध्ये एकत्र काम करण्याचा किती मोठा फायदा आहे ना. तुला तोटा सांगू का? काय तोटा? साहेबांनी मला केबिन मध्ये बोलवलं होतं आणि विचारलं, रश्मी आज हाफ डे? म्हटलं हो, आम्हाला पाहुण्यांकडे जायचंय. काय तू पाहुण्यांचं कारण सांगितलंस? अरे तर तू त्यांना काय कारण सांगून पटवलंयस हे मला कोण सांगणार?
अगं मी तुला सांगणारच होतो, पण सगळी कामं लवकर आटपण्याच्या नादात मी विसरलो. तरी म्हटलं तो कदम माझ्याकडे बघून सारखा हसत का होता. उद्या काही खरं नाही बघ. काही होणार नाही. ए दिनेश, तुला आठवते आपण लग्नापूर्वी सुद्धा अशाच एकत्र दांड्या मारायचो. तेव्हा ते आपले कोणते मॅनेजर होते? हा, जोशी साहेब. जाम खडूस होता ग तो म्हातारा. नेहमी असा वाकड तोंड करून म्हणायचा, ही रश्मी पवार आणि हा दिनेश हे दोघे एकाच दिवशी कसे गैरहजर राहतात देव जाणे. देव कशाला जाणे, तो पिऊन होता ना शिंदे, तोच त्याला टीप द्यायचा. काय मस्त दिवस होते ना ते. आपलं भेटणं, फिरायला जाणं, चौपाटीवर भेळ खाणं. मी नेहमी विचार करते, हे जुने दिवस परत काय येत नाहीत. रश्मी, जुने दिवस नवे दिवस असं काही नसतं. हा सगळ्यांना तुझ्या मनाचा खेळ आहे. अगं पण आता सुद्धा मजेतच राहतोय ना, आणि मुख्य म्हणजे रोज एकत्र राहतोय आपण. डोंबलाचं मजेत. आयुष्यात प्रायव्हसी नावाचा प्रकारच नाहीये. तू ना टिपिकल मध्यमवर्गीय लोकांसारखा विचार करतोयस. ते मध्यमवर्गीय सुद्धा आता आपल्यासारखे राहत नाहीत. झालं, तुझं टॉन मारणं सुरू झालं. अरे नाहीतर काय, त्यात आता घरात आणखीन गच्चडी होणार आहे. तुमचे बंधुराज लग्न करतायत ना. नितेशला पण अक्कल नाहीये. एवढा शिकून मोठा झालाय, पण विचार अजून नाक्यावरच्या पोरांसारखे. झाला लगेच लग्नाला तयार. काय झालं? गप्पा का झालास? रश्मी, आपण हा विषय सोडून दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूयात का? का? तू ना माझ्या रोमॅन्टिक मूडची पार वाट लावून टाकतेस. सॉरी. चला. बस सॉरी म्हटलं की झालं. कशी दिसत असेल बरं प्रिया? आई तर म्हणत होती खूप सुंदर आहे. ती नक्कीच गावच्या मुलीसारखी असेल. पंजाबी सूट घालणारी, एक वेणी घालणारी. तिचा चेहरा सुंदर असेल, पण तिच्या वागण्या बोलण्याचा टोन नक्कीच कोल्हापुरी असेल. अंगानी तशीच असेल, राकट वगैरे. अरे यार, मी इतका विचार का करतोय? चल सरळ तिला फोनच लावतो. नाहीतरी 5 वाजलेत. विचारूया तिला कुठे पोचली ते. हॅलो, हा प्रिया, कुठे आहे तू? मी बागेतच आहे. ओ तिथे. बरं बरं, तू थांब तिथे, मी आलो. प्रिया, हाय. नमस्कार. सॉरी. हाय. हाय. ऍक्च्युली मी ओळखलं नाही. सॉरी, माय मिस्टेक. इट्स ओके. फोटोत माणसं वेगळी आणि प्रत्यक्षात माणसं वेगळी दिसू शकतात. अगदी खरं आहे तुमचं. ऍक्च्युली काय, मी तुम्हाला बघून गोंधळूनच गेलो. का? म्हणजे मला काय इथे अशी भागेत कोणाला भेटायची सवय नाही ना, म्हणून.
मीही पहिल्यांदाच भेटते अशी. जीवन एक संघर्ष. ऍक्च्युली काय मी तुम्हाला बघून गोंधळूनच गेलो. का? म्हणजे मला काय इथे अशी भागेत कोणाला भेटायची सवय नाही ना म्हणून. मीही पहिल्यांदाच भेटते अशी. सॉरी, माय मिस्टेक. पण तुम्ही मला ओळखलं कसं? फोटोत पाहिलं होतं मी तुम्हाला. अरे हो, मी तुमचा फोटो बघितला होता. पण तरी मगाशी मी इतका गोंधळलो की काय काय सांगू. का? नाही हो, ते काय माहितीये मगाशी नाही, जाऊ दे जाऊ दे. सांगा ना. तुम्ही बोला ना. तुम्ही काही बोलतच नाही. सगळ्यात आधी तुम्ही मला हे तुम्ही तुम्ही म्हणणं बंद करा. माझं नाव प्रिया. तुम्ही मला ह्याच नावाने हाक मारलेली आवडेल. मी काय म्हणतो तुम्हाला, सॉरी प्रिया. मुंबईत पहिल्यांदाच आले. खूप वेगवान शहर आहे. हो, खूप फास्ट लाईफ असतं इकडचं. हम्म. आज काय तुम्ही हाफ डे घेतला? हो, नाही तर मला ऑफिसमध्ये निघायला संध्याकाळी 7 वाजता. तू कुठच्या तरी स्पर्धेच्या परीक्षेसाठी आली होती ना मुंबईत? नाही म्हणजे खरं तर परीक्षा 2 दिवसानंतर आहे, पण खास तुम्हाला भेटायला म्हणून मुद्दाम लवकर आले. काय सांगते काय? हो, म्हणजे आता फोटोतला तो स्मार्ट तरुण कसा दिसतोय हे प्रत्यक्षात पाहायला नको का? बाय द वे, मी कसं वाटलं तुला? खरं सांगू, एकदम फोटोतल्यासारखे. शी, हे काय उत्तर झालं? नाही, तुला मी खरं तर तुझा फोटो बघितल्यानंतर तू स्वप्नात येऊ लागलीस. आता तर काय झोपच उडेल. चला निघूया आपण. झालं निघायचं? नाही म्हणजे चालत चालत बोलूया. ओ तसं, हो चालेल ना. लक्ष्मी, आणि काय ग, अजून कोणी आलं नाही घरी? नाही, दिनेश आणि रश्मी आज उशिराच येणार आहेत. का, काही विशेष? हो, बाहेरून जेवूनच येणार आहेत. मगाशीच दिनेशचा फोन आला होता. आणि आपले रितेश राव? रितेश ना, आज प्रियाला भेटायला जाणार आहे. तो फिरायला घेऊन गेला असेल तिला. आता आल्यावर गंमत बघा पठ्ठ्याची. खरं तर आत्ता पण यायला हवा होता. अजून आला कसा नाही? आई, मी आलोय ग. या काय, कसा होता आजचा दिवस? का आज काही विशेष होतं का? नाही, एकदम दरवाजातून विचारतेस. प्रियाला भेटणार होतास ना, भेटली का? हो, भेटली. कशी वाटली? काय सांगू. काय बोलतेस तू? हा प्रियाला भेटायला गेला होता आज? हो हो बाबा. अरे मग सांग की कसा आहे आमचा चॉईस? मी येतो. लाजलं गडी. अरे पक्या बाय, तुला एक सांगू का? सांग ना, आता कोणाची सेटिंग चालू आहे? अरे पक्या बाय, मला एक सांग, तो रितेश काय चीज आहे रे? कोण रितेश? अच्छा, तो तुकाराम काकांचा मुलगा. हा हा हा, तो एकदम साधा मुलगा. कुठल्या तरी बँकेत कामाला आहे. खाली मान घालून येतो, खाली मान घालून जातो. पण आता बोलू नकोस हा, त्याची पण सेटिंग आहे म्हणून. अरे मा कसम पक्या भाय, अरे आपण आपल्या डोळ्यानं बघितलं त्याला नाना नानी गार्डन मध्ये. अरे काय माल होता बाप त्याच्या सोबत. पण मला सांग, तू तिकडे काय करत होतास? काय भाय, आपण मी सेटिंगच्या चक्करसाठी गेलो होतो ना. अरे ती डोंगरी पाडाची शब्बो आहे ना, ती गेली होती ना तिच्या नवऱ्याबरोबर बागेत. मग तू काय
तिचा बॉडीगार्ड म्हणून गेला होतास? अरे काय भाय सेटिंग ना. तिचा नवरा कधी भेळ आणायला जाईल आणि मी कधी सेटिंग करील या हिशोबात होतो मी. पण तो काय तिला सोडायला तयारच नाही, तिला चिकटून बसला. मग झाला ना आपला पोपट. काय आणि तुला सांगतो भाय, ते नावाला नाना नानी गार्डन आहे. काय रे? तिथे तर सगळे कळलं तुझ्या भावना पोचल्या. माझा पोपट झाला. पार्वती 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 हो हो हे काय करताय? अहो पाहिलं ना दर कुठेतरी. दर आधी पेढा खा हो आणि पाहायला आहे कोण इथे? अमित गेलाय मित्रांबरोबर आणि तृप्ती गेली क्लासला. आणि कुणी बघितलं तर बघू दे ना. अरे आम्ही कधी आनंद साजरा नाही करायचा? आम्ही काय आयुष्यभर दुःखात राहायचं काय? आज माझ्या अमितनं माझं नाव रोशन केलं. अगं माझ्या अमितनं शाळेत पहिला नंबर मिळवलाय. आज माझ्या अमितनं माझं नाव रोशन केलं, आपल्या घराण्याचं नाव रोशन केलंय. तू म्हणाला होतास ना की पैसे भरल्या भरल्या 7 दिवसांच्या आत तुला कॉल लेटर येणार आहे म्हणून. काय झालं त्याचं आता? कॉल लेटर येणारच आहे, कळलं का तुला? नोकरी लागल्या लागल्या पहिल्यांदा पेढे तुला देईन आणि मग तीर्थरूपांच्या फोटो समोर ठेवेन. काय तुम्हा दोघांनाही माझ्या नोकरीची जरा जास्तच काळजी वाटत होती नाही? खरंच धन्य असेल तो दिवस. किमान ह्या घरात शांतता तरी नांदेल. तू जरा जास्तच बोलतेस असं नाही वाटत तुला?